कल्पना करा, आपण या देशातल्या सर्वात शक्तिशाली, भव्य आणि दरारा असलेल्या एका राजदरबाराच्या दारात उभे आहोत. हां, नुसती कल्पनाच अंगावर काटा आणते. अगदी, म्हणजे छाती अक्षरशः धडधडतीये, घसा कोरडा पडलाय आणि आपण कोण आहोत? माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. तर एक अत्यंत साधा मेंढपाळ. ज्याला राजकारणाचा काहीही गंध नाही. हो ना. आणि आत तो राजा बसलाय, ज्याची आपण अगदी देवासारखी पूजा करतो. पण प्रत्यक्ष त्या दरबारात पाऊल ठेवण्यापूर्वीच तिथले रक्षक आपल्याला एक कडक ताकीद देतात की जास्त आवाज करायचा नाही. बरोबर. जास्त आवाज करायचा नाही, नजर खाली ठेवायची आणि जेवढं विचारलंय तेवढंच बोलायचं. बापरे, हा केवढा मोठा विरोधाभास आहे. तेच तर. एका बाजूला त्या राजाबद्दल मनात असलेली अथांग भावनिक भक्ती आणि दुसऱ्या बाजूला त्या राजदरबाराची अत्यंत थंड, कठोर आणि निर्दयी वाटू शकणारी शिस्त. खरंय. म्हणजे या दोन परस्पर विरोधी टोकांच्या गोष्टी एक साधा माणूस स्वतःच्या मनात कशा काय जुळवून घेत असेल. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच एका विलक्षण मानसिक आणि राजकीय संघर्षाचा वेध घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे खूप वेगळा संदर्भ आहे आज. हो, आज आपल्याकडे एका पुस्तकातील फक्त एकच पान आहे. बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 128. आणि हे एक पान आपल्याला सखाराम नावाच्या एका सामान्य धनगराच्या नजरेतून इतिहासाचा एक अत्यंत वेगळा, न पाहिलेला पैलू दाखवतं. आणि कसं आहे, या एका पानाची ताकद हीच आहे की ते आपल्याला कोणत्याही ऐतिहासिक बखरीतल्या रटाळ तारखा किंवा आकडेवारी सांगत बसत नाही. म्हणजे ते अगदी थेट मनाला भिडतं. हो, सखारामच्या मनात जे विचारांचं वादळ सुरू आहे ना, त्यातून एका सामान्य माणसाच्या आयुष्यात स्वराज्य ह्या संकल्पनेने नेमका काय बदल घडवला याची अत्यंत सूक्ष्म अशी मानसशास्त्रीय मांडणी इथे पाहायला मिळते. बरोबर. म्हणजे आपण नेहमी राजांच्या नजरेतून इतिहास पाहतो, पण आजच्या या चर्चेत आपण एका अशा माणसाच्या नजरेतून भूतकाळ आणि वर्तमान पाहणार आहोत, ज्याला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही, ज्याचं विश्व फक्त त्याच्या मेंढ्या आणि त्याचं कुटुंब एवढंच मर्यादित आहे. आणि हे वाचताना अगदी पहिल्या ओळीपासूनच हा अनुभव अंगावर येतो. म्हणजे सखाराम जेव्हा भूतकाळाचा विचार करतो ना, तेव्हा तो भूतकाळ केवळ अकठीण नव्हता, तर तो भयानक होता. अगदी भीषण. मृत्यूची टांगती तलवार सतत डोक्यावर असायची. हो, अस्मिता, स्वाभिमान हे शब्द तर सोडाच, पण माणुसकीच संपली होती तिथे. मोगल आणि आदिलशाहीच्या सैन्याला सखारामने टोळधाड हा शब्द वापरलाय. आणि मला वाटतं हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. खूपच अर्थपूर्ण शब्द आहे तो. म्हणजे टोळधाड नुसते आक्रमण करत नाही, ती मुळासकट सर्वस्व नष्ट करते, उभी पिके खाऊन टाकते आणि मागे फक्त एक उजाड, उद्ध्वस्त जमीन उरते. बरोबर. त्या काळातील परकीय आणि स्वकीय आक्रमकांनी महाराष्ट्राची हीच अवस्था केली होती. आणि हे वास्तव समजून घेणं खूप गरजेचं आहे. कसं? म्हणजे बघा, जेव्हा एखादी व्यवस्था पूर्णपणे कोसळते, तेव्हा तिथे फक्त सैन्य विरुद्ध सैन्य असं युद्ध होत नसतं. त्याचा सर्वात मोठा फटका तळागाळातील समाजाला बसतो. हो, सामान्य माणसाला मरण असतं त्यात. अगदी. स्वार्थी आणि संधीसाधू लोकांचं फावतं, कुणीही कुणाचंही गळे चिरायला मोकळे होतात. अशा या अराजकतेत सर्वसामान्यांचा देव आणि धर्मावरचा विश्वासही केवळ नावापुरता उडतो. बापरे. आणि याच अंधकारातून सखाराम आजच्या वर्तमानाकडे पाहतोय. आज तो सुखाने आपल्या कष्टाची कच्ची भाकरी खाऊ शकतोय. त्याच्या घरातील आयाबाया सुरक्षित आहेत, त्याची गुरुंढोरं सुरक्षित आहेत. म्हणजे हे अगदी तसंच आहे जसं आपण आजच्या काळात पाहतो. एखादा माणूस एखादा अत्यंत हिंसक, भ्रष्ट आणि कोलमडलेल्या देशातून पळून जाऊन अचानक एका अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक देशात पोहोचतो. अगदी योग्य तुलना आहे. हो ना. तिथे गेल्यावर रात्री शांत झोपताना तो जो एक प्रचंड सुटकेचा निश्वास टाकतो ना, तीच भावना इथे सखारामच्या मनात दाटून आली आहे. नक्कीच. इतिहासाची पाने नेहमी मोठमोठ्या साम्राज्यांच्या सीमा किती वाढल्या यावर भर देतात, पण एका मेंढपाळासाठी माझ्या घरातील गुरुंढोरं सुखात आहेत हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी राजकीय क्रांती आहे. सर्वात सोपी आणि मूलभूत व्याख्या आहे. हो. आणि ही सुरक्षा त्याला कोणी दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण इथेच या विचारांमध्ये एक अत्यंत टोकदार आणि अस्वस्थ करणारं रूपक येतं, ज्यावर मला खरोखरच सविस्तर चर्चा करावीशी वाटते. हो, तेच जहाल विषाचं रूपक ना. तेच
सखाराम म्हणूचर विचार करतो की या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराजांनी प्रत्यक्ष महादेवाने पचवले नाही, एवढं जहाल विष पचवलं. हो, समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष महादेवाने प्राशन केले. ही आपली अत्यंत जुनी पौराणिक कथा आहे. जगाला विनाशापासून वाचवण्यासाठी देवाने तो विषप्राशनाचा त्रास सहन केला. पण सखाराम जेव्हा म्हणतो की महाराजांनी महादेवापेक्षाही जहाल विष पचवले, तेव्हा तो त्या पौराणिक कथेला एका अत्यंत भीषण मानवी आणि राजकीय वास्तवाशी जोडत असतो. पण इथे मला एक प्रश्न पडतो. बोला ना. म्हणजे एखाद्या ऐतिहासिक नेत्याला थेट महादेव म्हणणे, त्याला देवत्व बहाल करणे, यात एक मोठा धोका नाही का? कशा प्रकारचा धोका? जेव्हा आपण एखाद्या नेत्याला देव बनवतो तेव्हा आपण नकळतपणे त्याचा मानवी संघर्ष, त्याची राजकीय रणनीती आणि त्याचं धोरणी पण नाकारत असतो. मग महाराजांना देव मानून आपण त्यांच्या संघर्षाचं खगोलीकरण तर करत नाही ना? तुमचा हा प्रश्न खूपच रास्त आहे आणि अनेकदा इतिहासात नेत्यांचं देवहारीकरण झाल्यामुळे त्यांचं खरं कर्तृत्व झाकोळलं जातं, हे आपण पाहिलंय. हो, तेच तर. पण इथे लेखकाने आणि सखारामच्या विचारांनी जो समतोल साधलाय ना, तो खरंच थक्क करणार आहे. बघा, सखाराम महाराजांना देव म्हणतोय खरा, पण लगेच तो जहाल विष पचवले असे म्हणून त्यांना पुन्हा जमिनीवर आणतो. म्हणजे त्यांचा मानवी संघर्ष अधोरेखित करतो. अगदी. हे जहाल विष म्हणजे काय? हे काही आकाशातून पडलेलं विष नाही. हे विष म्हणजे स्वराज्याच्या उभारणीत महाराजांनी सहन केलेले स्वकीयांचे विश्वासघात. होय. हे विष म्हणजे राजकीय धोके, वारंवार मृत्यूच्या दाण्यातून परत येण्याचे प्रसंग, स्वतःच्या माणसांना गमावण्याचं दुःख आणि एका नव्या राज्याच्या निर्मितीसाठी प्रत्येक क्षणी पणाला लावलेला जीव. बापरे, हे ऐकूनच अंगावर काटा येतो. हे सगळं सोसणं एखाद्या विषापेक्षा कमी नव्हतं. सखारामला हे माहीत आहे की हा देव आकाशात ढगांवर बसलेला नाही, तर या देवाने याच मातीत रक्त सांडलं आहे. हां, विरोधाभास किती सुंदर आहे पहा. एका बाजूला देवत्व आणि दुसऱ्या बाजूला तो देव थेट सखारामच्या ताटातल्या कच्च्या भाकरीशी आणि गुरांच्या गोठ्याशी जोडलेला आहे. हो ना. आणि यामागे जो संघर्ष उभा राहिला, त्याची सुरुवात कुठून झाली हे सखाराम आठवतो. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी रायरेश्वरावर घेतलेली हिंदवी स्वराज्याची शपथ. तो एक ऐतिहासिक क्षण होता. अगदी. आणि त्यानंतर या साहित्यात एक अत्यंत ऊर्जा देणारं वाक्य येतं. घोडा आणि तलवार हीच कुलदैवते मानली. क्या बात आहे. म्हणजे कर्मकांडाच्या जागी संघर्षाला जेव्हा समाज स्वतःचं दैवत मानतो, तेव्हाच हिंदुस्थानातील 5 बलाढ्य पातशहांना रणांगणात चारीमुंड्या चित करता येते. आणि कसे, ती केवळ एक लष्करी मोहीम नव्हती, तो एक प्रचंड मोठा मानसिक लढा होता. शतकानुशतके परकीय सत्तांनी इथल्या समाजाचा आत्मविश्वास पूर्णपणे चिरडून टाकला होता. रायगडावर सुवर्णसिंहासन स्थापन करणे हे त्या चिरडल्या गेलेल्या आत्मविश्वासाचं पुनरुत्थान होतं. कित्येक भंगलेल्या सिंहासनांचा तो बदला होता. पण इथे एक अत्यंत महत्वाची मेख आहे बरं का. कोणती? 5 बलाढ्य पातशाया, ज्यांच्याकडे अफाट संपत्ती, प्रचंड मोठी आणि वर्षानुवर्ष युद्ध खेळलेली प्रस्थापित सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे होती. त्यांच्याविरुद्ध महाराजांनी उभे केलेले सैन्य कोणते होते? हेच तर सर्वात चक्रावून टाकणार आहे. या सगळ्या प्रस्थापित आवाडाव्या साम्राज्यांच्या विरोधात महाराजांकडे काय होतं, तर साधी लंगोटवाली पोरं. अगदी. हे वर्णन किती अचूक आहे. म्हणजे ज्या पोरांच्या अंगावर घालायला धड कपडे नाहीत, ज्यांनी कधी लष्करी प्रशिक्षण घेतलेलं नाही, ज्यांच्या पिढ्यानपिढ्या फक्त मातीत राबल्या आहेत, अशी ही साधी लंगोटवाली पोरं. होय. पण आज याच पोरांचा धाक थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचला आहे. मला सांगा, हे कसं शक्य झालं? ही साधी पोरं एवढ्या मोठ्या फौजांना कशी भारी पडली? यामागे नेतृत्वाचं आणि मानसशास्त्राचं एक अत्यंत प्रगल्भ सूत्र दडलेलं आहे. कसंय, मोगल किंवा आदिलशाहीचं सैन्य हे पगारी सैन्य होतं. अच्छा, म्हणजे पैशासाठी लढणारे. हो, ते राजासाठी किंवा पैशांसाठी लढत होते. पण महाराजांनी या साध्या पोरांना एक वेगळंच कारण दिलं. त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी लढत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाकरीसाठी लढत आहात. क्या बात है. तुमच्या आया बहिणींच्या अब्रूसाठी आणि तुमच्या स्वतःच्या जगण्याच्या अधिकारासाठी लढत आहात. जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतो, तेव्हा तो कोणत्याही प्रशिक्षित सैनिकापेक्षा अधिक भयानक आणि प्राणघातक ठरतो. म्हणजे एक प्रकारची जगण्याची उर्मीच त्यांना लढायला बळ देत होती. अगदी हेच ते असिमेट्रिक वॉरफेअर किंवा गनिमी कावा होता, ज्याने दिल्ली हादरून गेली. महाराजांनी शून्यातून माणसं उभी केली नाहीत, तर त्या शून्यालाच त्याने शस्त्र बनवलं.
आणि या सगळ्या अफाट आठवणींनी सखाराम आतून पूर्णपणे भारावून गेलाय. तो भूतकाळ, तो अंधार, ते पचवलेलं विष आणि आताची ही सुरक्षितता, या सगळ्या भावनांचा त्याच्या मनात एक प्रचंड मोठा कल्लोळ उठलाय. हां, आणि इथेच या प्रवासात एक अचानक आणि अत्यंत धक्कादायक बदल घडतो. हा बदल एवढा अनपेक्षित आहे की तो एखाद्या चित्रपटातल्या अचानक होणाऱ्या दृश्यबदलासारखा, म्हणजे एका सिनेमॅटिक कटसारखा वाटतो. हो, तो शिफ्ट खूपच तीव्र आहे. म्हणजे आपण सखारामसोबत एका अतिशय संथ, भावनिक आणि शांत प्रवासात आहोत. तो डोळ्यातले पाणी पुसत बाहेर पडतोय. सकाळचा गार वारा त्याच्या चेहऱ्याला लागतोय. बारीक तुषारांसारख्या पावसाने त्याचे अश्रू शमवले आहेत. हे सगळं खूप सखोल आणि शांत आहे. आणि क्षणात सगळं बदलतं. हो, ते सरकारी अतिथीगृहात परततात आणि अचानक खुद्द वस्तात काका 3-4 शस्त्रधारी धारक्यांना सोबत घेऊन त्यांच्यासमोर उभे राहतात. आणि ते काय म्हणतात, चला लड्यांनो, महाराजांनी तुम्हाला भेटायची परवानगी दिलीय. बापरे, हीच ती वेळ आहे जिथे सखारामला एका झटक्यात वर्तमानात आणि कठोर वास्तवात आणून आपटले जाते. अगदी. ज्या राजाला तो आत्तापर्यंत आपल्या मनात देवाच्या जागी बसून त्याची पूजा करत होता, हां, ज्या राजाच्या आठवणीने तो एकटाच एकांतात डोळे भरून रडत होता, हां. तोच राजा आता प्रत्यक्ष त्याच्या समोर असणार आहे. पण तो मार्ग सोपा नाहीये. नाहीच मुळी. वस्तात काका तिथेच त्यांना रोखतात आणि दरबारी शिस्त समजावून सांगतात. दरबारी रीतिरिवाज माहीत नाही तुम्हाला, म्हणून सांगतो, दरबारात जास्त आवाज न करता बोलायचे आणि विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्यायची. चला, आवरा लवकर. हे नियम ऐकायला खूप साधे वाटतात. हो, पण एका रानावनात मुक्तपणे फिरणाऱ्या, डोंगरदऱ्यात मोठ्याने हाका मारणाऱ्या एका सामान्य धनगरासाठी हे नियम म्हणजे एक प्रचंड मोठे मानसिक ओझे आहे. व्यवस्थेची दुसरी बाजू दाखवतो. बघा, रयतेवर कितीही जीवापाड प्रेम असलं तरी राजदरबार हा राजदरबार असतो. होय, तिथे भावनांना ओक्साबोक्शी रडायला किंवा मोकाट वागायला परवानगी नसते. तिथे एक निश्चित शिस्त, एक प्रोटोकॉल पाळावाच लागतो. पण मला सांगा, एका सामान्य रयतेला या चौकटीची काय गरज? सखारामसारख्या माणसाला थेट जाऊन महाराजांच्या गळात पडून रडण्याची परवानगी का नसावी? तो तर त्यांचाच माणूस आहे ना. तो त्यांचाच माणूस आहे, हे अगदी खरं. पण दरबार हे केवळ महाराजांचं घर नाहीये. अच्छा, ते एका स्वतंत्र राष्ट्राचं सर्वोच्च सत्ता केंद्र आहे. आणि तिथे कोण उपस्थित आहे हे साहित्याच्या शेवटच्या भागात स्पष्ट होतं. ते जेव्हा दरबाराकडे जायला निघतात तेव्हा तिथे नगरखान्यातून नगाऱ्यांचा आवाज घुमतोय. हो, तो भव्य आवाज. तिथे फक्त रयत नाहीये, तर परराज्यांतून आलेले सरदार, वकील आणि अनेक सरकारी अधिकारी उपस्थित आहेत. हे वकील कोण आहेत? हे दुसऱ्या देशांचे प्रतिनिधी आहेत. म्हणजे इंटरनॅशनल डिप्लोमॅट्स. अगदी. त्यांच्या डोळ्यांसमोर हे स्वराज्य एक शिस्तबद्ध, बलाढ्य आणि कायदेशीर राज्य म्हणून दिसणं अत्यंत आवश्यक होतं. जर दरबारात सामान्य माणसांनी गोंधळ घातला तर ते एक राज्य न वाटता केवळ एक बंडखोरांचा गट वाटला असता. खरंय. आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी हा राजशिष्टाचार अत्यंत आवश्यक असतो. नगाऱ्यांचा तो भव्य आवाज केवळ सखारामच्या छातीत धडधड निर्माण करत नाही, तर तो संपूर्ण जगाला या सत्तेच्या वजनाची जाणीव करून देत असतो. बापरे, म्हणजे एका छताखाली हे दोन पूर्णपणे वेगळे जग उभे आहेत. होय. एका बाजूला ज्यांच्या जीवावर आणि घामावर हे राज्य उभे राहिले, ती साधी लंगोटवाली पोरं आणि सखारामसारखा अत्यंत भावनिक झालेला मेंढपाळ, आणि दुसऱ्या बाजूला याच राज्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देणारे ते कडक दरबारी नियम, नगारे, परकीय वकील आणि राजशिष्टाचार. केवढा हा विरोधाभास. ती दडपण आले असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. हे साहित्य आपल्याला बरोबर त्या भव्य दरबाराच्या दारात आणून सोडते आणि तिथेच थांबते. आणि तिथेच या साहित्याचं खरं यश आहे. ते आपल्याला आत घेऊन जात नाही, ते आपल्याला त्या उंबरठ्यावरच एका मोठ्या प्रश्नासह उभं करतं. हो ना. अंधकारातून प्रकाशाकडे येण्याचा प्रवास, त्यासाठी सोसलेलं विष आणि साध्या पोरांनी निर्माण केलेला दिल्लीपर्यंतचा धाक, हे सगळं आपण पाहिलं. अगदी सविस्तर पाहिलं. पण स्वराज्याची ही अवाभव्य इमारत ज्या दोन स्तंभांवर उभी आहे, एक म्हणजे रयतेचं निखळ निरागस प्रेम आणि दुसरं म्हणजे राज्याची कडक, निर्दयी वाटू शकणारी प्रशासकीय शिस्त, या दोन्हींचा समतोल महाराजांनी कसा साधला असेल, हे खरोखरच अचंबित करणारं आहे.
आणि म्हणूनच जाता जाता या साहित्यातून मिळणाऱ्या एका अत्यंत महत्वाच्या आणि थोडी चक्रावून टाकणाऱ्या अंगावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. नक्कीच. श्रोत्यांनो, विचार करा, जो सामान्य माणूस आपल्या राजाला थेट देवाच्या जागी बसवतो, ज्याला असे वाटते की या राजाने आपल्यासाठी प्रत्यक्ष महादेवासारखे हलाहल विष पचवले आहे. ज्याच्या मनात त्या राजाबद्दल प्रचंड ओलावा आहे. हो, आणि एक प्रकारचा मालकी हक्क सुद्धा आहे तो माणूस, जेव्हा या अत्यंत कडक नियमांनी, प्रोटोकॉलने आणि शिस्तीने बांधलेल्या भव्य दरबारात पहिल्यांदा त्या राजासमोर उभा राहील, तेव्हा त्या कठोर राजशिष्टाचाराच्या आणि तटस्थ प्रशासकीय चौकटीत त्या राजा आणि रयतेमधील ती अत्यंत साधी, उत्स्फूर्त आणि निरागस भावनिक नाळ कशी काय टिकून राहत असेल. नियम आणि भावनांचा हा जीवघेणा संघर्ष त्या दरबारात कसा सोडवला जात असेल? हा प्रश्न आपल्याला नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच उंबरठ्यावर थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका नव्या विचारांच्या प्रवासात. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये.